सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। सुरुवातीला मी सर्व पत्रकारांचा मनापासून या निमित्ताने स्वागत करतो। आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझ्या हस्ते आणि विशेषतः माजी महापौर आदरणीय किशोरीताई पेडणेकर यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने गेल्या अनेक दिवसापासून किंवा वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना इकडच्या तमाम शिवसैनिकांनी होती आणि तो आनंदाचा क्षण आज नितीन सावंत जी असतील, सुनील पाटील जी असतील, आमचे शहर प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि खरोखरच आनंद होतोय। या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे आज जसा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच दिलाय, पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील, युवक असतील, या सर्व संघटनेने निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय हा पक्षाचा कार्यालय पुरता मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील। कारण या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती ते तर कार्यालय घेऊनच पळून गेले आणि म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून गाडण्याचा निर्धार आज आम्ही या निमित्ताने करतोय। आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण लिहावं लागतोय, फिक्स आमदार, म्हणजे त्यांनाही गॅरंटी नाहीये म्हणून कार्यकर्त्यांकडनं बॅनर लावावा लागतोय। यातूनच आपल्याला हे स्पष्ट होईल का हवा कुठे चाललेली आहे। गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांनी पण कर्जत असेल, उरण असेल, पनवेल असेल, या सर्व तालुक्याचे तालुकाने देखील बैठका काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडनं घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून बोलणे अजून सुरू आहेत, अंतिम स्तरावरती आहेत। परंतु काही जरी झालं तरी देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि कर्जत असेल, उरण असेल, हे निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असा निर्धार किशोरीताई असेल, मी असेल, तिकडे पवन पाटील जी असतील, भोईर साहेब माजी आमदार आहेत, या सर्वांनी करण्याचं काम केलं आणि त्याला दुजोरा देण्याची भूमिका पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतल्यामुळेच अजून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं जोश निर्माण झालेला आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हा निवळ फक्त कार्यालय नाही तर पुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये जनसंपर्क कार्यालय पण देखील राहणार आहे आणि त्यातून जसं आज उद्घाटनाला आम्ही सर्वजण आलो तसंच एबी फॉर्म घेऊन पण आम्ही येऊ आणि एबी फॉर्मच्या व्यतिरिक्त विजयाची सर्टिफिकेट पण घेण्यासाठी इकडेच आम्ही सर्वजण उपस्थित राहू असा निर्धार आज मी आणि किशोरीताई आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे। पक्ष देईल तो उमेदवार त्याच्या मागे उभं राहणं हे सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे। त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघता की आम्ही सर्वजण एक संघाने, एक जिद्दीने, एक जोमाने, कारण शेवटी आमच्या समोरचा जो शत्रू आहे आपल्याला माहित आहे की ते वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवण्याचं काम चाललेलं आहे, वेगवेगळे दडपण निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आणि आता काय आमचा जो शत्रू आहे ते किती जणांना शत्रू मानतो हेच समजत नाही। कारण ज्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत आता त्याच राष्ट्रवादीच्या बदल त्यांना उशिरा का होईना पण शहाणपणा आता थोडा सुटलेला दिसतोय आणि आता ते कुठे जाहीर सभेच्या माध्यमातून टीका करताना पाहायला आपल्याला मिळते आणि आता त्यांना ते 1.5-2 वर्षाची सत्ता जाणार आहे हे आल्यानंतर, लक्षात आल्यानंतर की राष्ट्रवादीचे विद्यमान असलेले अजितदादाचा गट हा विश्वासघाती गट आहे आणि पक्ष आहे असं त्यांना कुठेतरी स्वप्न आता पडलेला पाहायला मिळतोय। असं असला तरी देखील काय हरकत नाही, तर त्यांना त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय हे आम्ही बघायची गरज नाही। परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी देखील मावळमध्ये दुर्दैवाने आम्हाला
पराभवाला सामोरे जावं लागलं. असं असताना पण कर्जत तालुक्यातल्या तमाम जनतेने आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे आदरणीय शरदचंद्रजी पवार, शेकापचे नेते आदरणीय जयंत पाटीलजी आणि विशेषतः काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सर्व जे कार्यकर्ते आणि नेते आहेत, नाना पटोळेजी असतील, पृथ्वीराज चव्हाणजी असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका या तालुक्यामध्ये घेतल्यामुळेच ती आघाडी आम्हाला मिळू शकलेली आहे. आणि आम्ही तेवढ्याच आघाडीपुरता मर्यादित न राहता ती आघाडी अजून कशी वाढवायची या व्यूहरचनेच्या माध्यमातूनच BLA असेल, BLO असेल, याचंही सर्वेक्षण स्वतः वरुण सरदेसाईंना ही जबाबदारी पक्षाच्या वतीने दिली गेली होती. त्यांनी प्रामाणिकपणे येऊन सर्व पाहणी करण्याचं काम केलं आणि एक अत्यंत उत्तम तयारी कर्जतमध्ये झाली असं देखील रिपोर्ट त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये दिलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की सर्व यंत्रणा जे लोकसभेला होती त्याहीपेक्षा जास्त यंत्रणा या विधानसभेला पूर्ण ताकदीने या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या घटकांना घेऊन आम्ही जाण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. आणि त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज शिवालयाच्या या कार्यालयाच्या माध्यमातून खोपोलीवरून झाली असं म्हटलं तर ते अयोग्य होणार. धन्यवाद. पुन्हा एकदा भरारी घेता येत नाही, ऑलरेडी भरारी घेतली आहे. सगळ्यांच्या पंखांमध्ये, शिवसैनिकांच्या पंखांमध्ये बरंच बळ आलेलं आहे. आता ते बळ फक्त नोव्हेंबरची किती तारीख आणि ह्या बोटाची किमया तेवढंच दाखवायची आता बाकी राहिलेलं आहे. आणि पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सचिन भाऊंसारखा एक नेता या संपूर्ण तिन्ही विधानसभेला आमच्या दिलेले आहे. ते मावळ विधानसभा पुन्हा बघतायत आणि सगळीकडे बऱ्यापैकी त्यांनी त्यांच्या कामाचा इम्पॅक्ट उठवलेला आहे. मग भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून असतील, त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून असतील किंवा त्यांच्या एखाद्या स्वभावामुळे लोक जोडली जात आहेत. आज खोपोलीमध्ये कार्यालय उभं केलेलं आहे. ज्या लोकांना तुमच्यासारख्या सगळ्यांनी मतदान करून निवडून आणलं, कार्यालय चोरून पळून घेऊन गेले. पण एक लक्षात ठेवा, सैनिकाच्या पंखात बळ दिल्यानंतर हेच कार्यालय नाही, अशा अजून कितीतरी कार्यालय उघडली जातील जेणेकरून या विधानसभेमध्ये मुट्ट काढल्याशिवाय लोक शांत बसणार नाही. खोपोली शहर आणि कालापूर तालुका यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचं ओपनिंग सचिन भाऊ अहिर, शिवसेना उपनेते, माजी मंत्री आणि आपल्या विभागाचे संपर्क नेते, महापौर, महिला संपर्क प्रमुख किशोरीताई पेडणेकर ताई याच्या शुभ हस्ते आणि स्थानिक तालुका प्रमुख एकनाथदादा पिंगळे, उत्तमदादा कोलंबे, संपर्क प्रमुख सुनीलदादा पाटील, शहर प्रमुख संतोष देशमुख, युवा सेनेचे पंकज होते आणि सर्वच याच्यात आज संपन्न झालं. आणि एक वेगळा जोश आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी पाहिला. भाऊंनी बोलल्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भावनेतून काम करतो. येणाऱ्या दिवसामध्ये या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडावेत आणि ते सुटावेत यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचं कार्यालय या ठिकाणी चालू राहील. त्या दिवशीच कर्जत तालुक्यातील सगळ्या जिल्हा परिषद वाईट मीटिंग झाल्या. त्या मीटिंगमध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे, उरणच्या माजी आमदार मनोहर शेठ जिल्हा प्रमुख असतील, कर्जतच्या आम्हा दोघांना काही दिवसापूर्वी उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी बोलवलं आणि दोन्ही मतदारसंघ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी कामाला लागा असे स्पष्ट आदेश त्या ठिकाणी आम्हाला दिलेत. आणि त्याच्याबद्दल मी सगळ्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाशी संवाद करताना त्या गोष्टीची आवर्जून अशी चर्चा त्या ठिकाणी केली आहे. अतिशय खोपोलीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, तालुक्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची खऱ्या अर्थाने घोडदौड या संपर्क कार्यालयामधून मी कर्जत खालापूर विधानसभेचा संपर्क प्रमुख या नात्याने सांगतो की आता या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत,
आमचे तालुका प्रमुख एकनाथजी पिंगले, आमचे शहराचे प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख, आमचे युवा सेनेचे पंकजी रुपवते आणि सर्वच आमची टीम, सारी टीम या ठिकाणी खूप आनंदामध्ये या ठिकाणी काम करणार आहे. आपण पाहिलं असेल, पहिल्या संपर्काचं उद्घाटन होत असताना या ठिकाणी अनेक प्रवेश आम्ही या ठिकाणी शहरातनं तालुक्यामधून घेतले आणि त्याचबरोबर ह्याच ठिकाणी आम्ही नियुक्त्या देखील पाहिलं असेल आपण साऱ्या ह्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्यात. काही त्या ठिकाणी माजी नगरसेवक आमच्यावर ज्यांनी काम केलं ते या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला. रामशेठ वाघुले म्हणून आपल्याला माहिती असेल, आज त्यांच्याबरोबर बरेचसे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. आमच्या क्रांतीनगरहून बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश केला आहे. आमच्या तालुक्यामधून बरेचसे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. आणि सांगायला अभिमान वाटेल ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ज्या संपर्क कार्यालयामध्ये प्रवेश केला आहे नक्कीच त्यांना कुठलीही त्या ठिकाणी कमतरता भासणार नाही. अशाच पद्धतीचं आम्ही त्यांच्याकडं बारकाईने लक्ष ठेवून राहणार आहोत आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी संकल्पना आहे ते कोरोनासारख्या महामारीमध्ये साहेबांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राला सांभाळलं त्याच पद्धतीने आम्ही या कर्जत खालापूरमध्ये या मतदारसंघामध्ये संपूर्ण असणाऱ्या ह्या कार्यकर्त्यांची आमच्यामध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करू एवढंच या माध्यमातून सांगतो. या संपर्क कार्यालयामध्ये ज्या ज्या आता पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि ज्यांच्या नियुक्त्या शहर प्रमुख आणि आम्ही जे काही या ठिकाणी पदाधिकारी म्हणून आम्ही त्यांनी आता नियुक्त्या केल्यात त्या नियुक्त्या ज्यांच्या झाल्यात त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि येत्या कालावधीमध्ये 100% कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच आमदार निवडून एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगतो.